माझ्या आजूबाजूचे लोक जर तुम्हाला काही उत्तर देत असतील तर ती माझी भूमिका नाही आहे। माझ्याशी संपर्क होत नसेल, मी फोनवरून बोलत नसेल तर यामुळे माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेऊ नका, माझ्यावरती विश्वास ठेवा असं सुद्धा तिथल्या उपस्थितांना त्यांनी सांगितलेलं आहे। यासोबतच आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका मांडताना त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवरती गंभीर आरोप केलेत। देवेंद्र फडणवीस मला मारण्याचं षडयंत्र रचतात असं म्हणतानाच मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांच्या आजूबाजूचे लोक सुद्धा काही प्रयत्न करतात षडयंत्र रचण्यासाठी असाही आरोप त्यांनी केलेला आहे। मात्र आंदोलनावरती ठाम आहे आणि मी मागे हटणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय मराठ्यांचं हे आंदोलन थांबणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आत्ताच माझ्यामध्ये चुका का दिसायला लागल्या असा सवाल उपस्थित केलेला आहे। याआधी सुद्धा मी आरक्षणासाठी आंदोलनाकरता बसलेलो होतो, उपोषण केलेलं होतं, त्यावेळेस तुम्हाला माझ्यामध्ये चुका का दिसल्या नाहीत, आत्ताच का दिसायला लागल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। मराठे तुमच्या पुढे झुकणार नाहीत, तुम्हाला झुकवणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे सध्या आपल्यासोबत आहेत। एकनाथ खडसेजी, मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांवरती फार गंभीर आरोप करताना पाहायला मिळालेले आहेत। सागर बंगल्याकडे जातो आणि माझा जीव घ्या अशी भूमिका मांडलेली आहे, आपली प्रतिक्रिया? मनोज जरांगेंनी फडणवीसांच्या विरोधामध्ये केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्यावर वीज देऊन मारून टाकण्याच्या संदर्भामधला कट रचणं हा जो आरोप आहे, या आरोपाची चौकशी गृहमंत्री या नात्यानं त्यांनी केली पाहिजे आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे। पण आता मनोज जरांगे पाटील यांनी जी बैठक बोलावलेली होती त्या बैठकीनंतर ते आता थेट सागर बंगल्याकडे निघतो असं म्हणाले आहेत आणि थेट मुंबईच्या दिशेने निघण्याची त्यांची भूमिका। आता काय दिसतंय ते पाहत राहावं एवढंच आपल्या हातात आहे आता। निश्चित। खडसेजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीकडे आपण ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।